नमस्कार. कुंभ राशीचे राशी भविष्य सप्टेंबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. कुंभ राशीत जन्मलेल्या लोकांसाठी हा महिना सरासरी फलदायी ठरू शकतो. राहू महाराज संपूर्ण महिनाभर तुमच्या राशीत राहतील. महिन्याच्या सुरुवातीला रवी, बुध आणि केतू 7व्या घरात असतील, ज्यामुळे तुमच्या आरोग्यात चढ उतार येऊ शकतात. मंगळ देखील 8व्या घरात असेल, ज्यामुळे काही प्रकारची शारीरिक समस्या किंवा दुखापत किंवा अपघात होऊ शकतो. म्हणून तुम्हाला काळजीपूर्वक वाहन चालवावे लागेल. महिन्याच्या सुरुवातीला शुक्र 6व्या घरात असेल. आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. वैवाहिक संबंधामध्ये चढ उतार येऊ शकते. महिन्याचा उत्तरार्ध तुलनेने अनुकूल राहील. प्रेम संबंधासाठी हा महिना चांगला ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी महिन्याची सुरुवात कमकुवत राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुम्हाला व्यवसायात चांगले यश मिळेल. तरीही थोडे सावध राहण्याची अपेक्षा आहे. आर्थिकदृष्ट्या हा महिना सरासरी राहील. जास्त नफ्याची अपेक्षा न करता खर्च नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला अधिक नफा मिळू शकतो. हा महिना विद्यार्थ्यांसाठी अनुकूल राहील. तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवू शकाल आणि त्यात चांगले निकाल मिळवू शकाल. करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना सरासरी राहणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला 10व्या घराचा स्वामी 8व्या घरात असेल, ज्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. तुमच्या विरुद्ध भांडण किंवा कट रचण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीला सावधगिरी बाळगावी लागेल. महिन्याच्या सुरुवातीला शुक्र महाराज 6व्या घरात असल्याने कामाच्या ठिकाणी विरुद्ध लिंगाच्या लोकांशी चांगले वागणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अन्यथा ते तुमच्या समस्येचे कारण बनू शकतात. ते महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला समस्या देऊ शकतात. पण 13 तारखेपासून तुम्हाला 10व्या घराचा स्वामी मंगल महाराज 9व्या घरात जातील, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्या कमी होतील. तुम्हाला इच्छित स्थानांतरण देखील मिळू शकते आणि पदोन्नतीची शक्यता देखील असू शकते. तुमचे सहकारी तुम्हाला पाठिंबा देतील. महिन्याची सुरुवात व्यवसाय करणाऱ्यांसाठी अनुकूल राहील. सरकारी क्षेत्रातून संधी वाढतील. महिन्याच्या सुरुवातीला रवी, बुध आणि केतू 7व्या घरात एकत्र बसतील, ज्यामुळे तुम्हाला सरकारी क्षेत्रातील प्रभावशाली लोकांचे सहकार्य आणि पाठिंबा मिळेल, ज्यामुळे व्यवसायात प्रगती होईल. महिन्याच्या उत्तरार्धात रवी आणि बुध 8व्या घरात जातील आणि शुक्र 7व्या घरात येईल. हा काळ व्यवसायातही प्रगती आणू शकतो. जर तुमची आर्थिक स्थिती पाहिली तर या महिन्यासाठी हे चांगले असण्याची शक्यता आहे. 8व्या घरात बसलेला मंगळ महाराज महिन्याच्या सुरुवातीला 2ऱ्या आणि 3ऱ्या घरात पाहतील, ज्यामुळे तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता असू शकते. शनी महाराज 2ऱ्या घरात बसतील, जे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्हाला मार्ग दाखवतील. तुम्ही तुमचे पैसे बचत योजनांमध्ये कसे गुंतवू शकता आणि ते पैसे कमवून चांगले बँक बॅलन्स कसे स्थापित करू शकता. बृहस्पती महाराज संपूर्ण महिन्यात 11व्या घरात पाहून तुम्हाला तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता निर्माण करतील. महिन्याच्या पहिल्या 6 माहीत बुध आणि सूर्याची स्थिती आणि महिन्याच्या दुसऱ्या 6 माहीत शुक्राची स्थिती तुम्हाला आर्थिकदृष्ट्या यशस्वी होण्यास मदत करू शकते. जर तुम्हाला या महिन्यात शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर सरकारी क्षेत्रात गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरेल. शिक्षण आणि वित्त संबंधित क्षेत्रात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो. महिन्याच्या दुसऱ्या 6 माहीत लांब प्रवास तुम्हाला फायदेशीर ठरतील आणि तुमच्या व्यवसायालाही नवीन दिशा मिळेल. या प्रवासातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील असेल. सप्टेंबर मासिक राशीफल 2025 नुसार आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना चढ उतारांनी भरलेला असू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला रवी, बुध आणि केतू 7व्या घरात एकत्रित बसतील. राहू तुमच्या राशीत असेल. शुक्र 6व्या घरात असेल आणि मंगळ 8व्या घरात असेल. यावेळी आरोग्याच्या समस्या वाढतील. मंगळाच्या स्थितीमुळे काही अपघात किंवा शारीरिक दुखापत होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे खूप लक्ष द्यावे लागेल. या काळात कोणाकडून वाहन उधार घेऊ नका आणि खूप काळजीपूर्वक गाडी चालवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा समस्या उद्भवू शकते. शुक्र 6व्या घरात असल्याने तुम्हाला मूत्र आणि प्रजनन प्रणालीशी संबंधित समस्या येऊ शकतात. म्हणून या समस्याकडे लक्ष द्या आणि लहान समस्याकडे दुर्लक्ष करू नका. महिन्याच्या उत्तरार्धात मंगळ 9व्या घरात जाईल, परंतु सूर्य आणि बुध 8व्या घरात आणि शुक्र 7व्या घरात असतील, ज्यामुळे महिलांना समस्या होऊ शकतात. त्याचवेळी अपचन, आम्लता इत्यादी पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला आरोग्याच्या समस्याच्या स्वरूपात त्रास देऊ शकतात. म्हणून तुम्ही तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तुम्ही हलके आणि सहज पचणारे अन्न खावे आणि तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सप्टेंबर मासिक राशी भविष्य 2025 नुसार हा महिना प्रेम संबंधासाठी चांगला राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण महिनाभर 5व्या घरात देवगुरु गुरुजीची उपस्थिती तुम्हाला प्रेम संबंधामध्ये देवाचा आशीर्वाद देईल. तुमचे प्रेम यशस्वी होईल आणि तुम्ही तुमच्या प्रियकराच्या प्रेमात अडकलेले दिसाल. महिन्याच्या सुरुवातीला 5व्या घरात स्वामी बुध, सूर्यदेव आणि केतूसह 7व्या घरात असेल, ज्यामुळे तुमच्या प्रेमविवाहाचा योग मजबूत होईल. या काळात तुमच्या प्रियकर प्रेयसीबद्दल तुमचा आत्मविश्वास खूप जास्त असेल. जर तुम्हाला आत्ताच तुमच्या प्रियकराशी लग्न करायचे असेल
तर त्याच्यासाठी चर्चा देखील पुढे जाऊ शकते आणि तुमचा प्रेमविवाह निश्चित होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला समाधान आणि आनंद दोन्ही मिळेल. 15 तारखेपासून बुध महाराज 8व्या घरात जात असल्याने आणि 17 तारखेपासून सूर्यदेवही 8व्या घरात येत असल्याने तुम्हाला काही काळ समस्या येतील, कारण तुमच्या प्रियकराला आरोग्याच्या समस्या असू शकतात. या काळात त्यांच्याशी चांगले वागा आणि चांगली चर्चा करा, ज्यामुळे तुमचे नाते पुढे जाईल. विवाहांसाठी महिन्याची सुरुवात सरासरी राहील. 7व्या घरात सूर्य, बुध आणि केतूचा प्रभाव किरकोळ समस्या असूनही नातेसंबंध सांभाळेल. दुसरीकडे 15व्या घरातील बुध आणि 17व्या घरातील रवी दोघेही 8व्या घरात जातील, परंतु 15 तारखेला यावेळी शुक्र 7व्या घरात येईल आणि नात्यात प्रेम वाढवेल आणि परस्पर आदर सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या सासरच्या लोकांशी चांगले वागले पाहिजे आणि जर त्यांनी यामध्ये काही समस्या निर्माण केली तर त्यांच्याशी मोकळेपणाने बोलून समस्या सोडवता येईल. हा महिना कौटुंबिक जीवनासाठी चांगला असण्याची शक्यता आहे. शनी महाराज संपूर्ण महिना दुसऱ्या घरात विराजमान राहतील आणि त्यांची दृष्टी तुमच्या 4थ्या घरावर असेल. दुसऱ्या घराचे स्वामी बृहस्पती महाराज संपूर्ण महिना 5व्या घरात विराजमान राहतील, ज्यामुळे कौटुंबिक संबंध मजबूत होतील. परस्पर सुसंवाद चांगला राहील आणि कुटुंबात सुसंवादाची भावना निर्माण होईल. कुटुंबातील सदस्य एकत्र राहतील. 3ऱ्या घराचे स्वामी मंगल महाराज महिन्याच्या सुरुवातीला 8व्या घरात बसतील आणि दुसऱ्या घराकडे आणि 3ऱ्या घराकडे पाहतील. अशा परिस्थितीत भाऊ बहिणींसोबत काही समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यांच्याही संबंध बिघडू शकतात. परंतु 13व्या घरापासून मंगळ महाराज 9व्या घरात आल्याने आणि तिथून तुमचे 2रे आणि 3रे घर पाहून भाऊ बहिणीसोबतचे संबंध पुन्हा गोड होऊ शकतात आणि तुम्हाला कौटुंबिक मालमत्तेचा लाभ मिळू शकतो. 4थ्या घराचे स्वामी शुक्र महाराज महिन्याच्या सुरुवातीला 6व्या घरात असतील, ज्यामुळे काही आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देतील आणि कुटुंबात चढ उताराची परिस्थिती निर्माण होईल. परंतु 15 तारखेपासून शुक्र 7व्या घरात येईल आणि कौटुंबिक समस्या कमी होतील आणि घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढेल. शनिवारी तुम्ही श्री शनी चालीसा पाठ करावी. बुधवारी गायीची सेवा करावी. जे शुक्रवारी माता महालक्ष्मीचा मंत्र जप करणे तुमच्यासाठीच फायदेशीर ठरेल. लहान मुलींची पूजा करा आणि त्यांना पायांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.